अतिशय सुंदर गजराचा अभंग केला. मला पैशासाठी लालसी म्हणून सांगितलं आणि अभंगाच्या पूर्वी बुवाला 1 ते 1.5 तास घ्यावा लागला माझी बरोबरी करण्यासाठी. आणि अभंगापूर्वी सुद्धा एवढं ओरडून त्याला ते तेवढं जमलं नाही. काय माता भगिनींना फक्त मी 2 गोष्टी सांगतो आणि मग मी अभंग घेणार. मी एकही शब्द त्याचा क्रॉस करणार नाही. काय सांगितलं बुवानी आणि त्याची आता ती उतरती कळा चालू झालेली आहे. त्याला आता नवखे बुवा सुद्धा संपवण्याच्या तयारीत आहेत. म्हाताऱ्या बाईला चाराची ओढी लागतात तशी त्याची परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे मी आता ते जास्त दुःख देणार नाही. एखाद्या मरणाऱ्या माणसाक आपण जास्तीत जास्त चांगला खायला द्यायचा, त्या पद्धतीचे त्याची आता वागणूक. काय शब्द वापरले तेवढे फक्त मी यूट्यूबच्या माध्यमातून सगळे रिपीट करतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला हा शिव्या घातल्याशिवाय इथून जाणार नाही. एकही माझ्या मुखातून बुवाला शिवी आली नाही, लक्षात घ्या. काय सांगितलं? लोके बुवा थर्ड क्लास आहे, नीच माणूस आहे, निर्लज्ज आहे, लायकी नाही, परशुराम बुवांचं चाटतो, कुत्र्यासारखा बोमटतो. शब्द बघा त्याचे. त्याच्यानंतर एक मिनिट. अरे हा, त्याच्यानंतर म्हशीच्या पाठच्या बाजूसारखी त्याचा तोंड म्हणजे माझा. बायका उठून गेल्या. त्याच्यानंतर सेटिंगची बारी, हिजडा. हे शब्द ज्या बुवाच्या मुखातून येतात त्यांनी समजून जावं की आपली अधोगती जवळ आलेली आहे. आपण आता जास्त काळ या क्षेत्रामध्ये टिकणार नाही. म्हणून चला, मिळतीये संधी, पैसे कमवा, हा विषय आहे. मी काय बोलणार नाही. फक्त एकच सांगतो, माता भगिनी माझ्या गजराच्या वेळी खूप होत्या. तुझी बाष्कळ बडबड ऐकून बुवा त्या घरी गेल्या. मला हेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई वासियांना दाखवून द्यायचं आहे. हा गुंडू सावंत आहे. समोरच्या बुवाचा गजर तुटत नाही, त्याच्यामुळे त्याला अभंगामध्ये शिव्या घालाव्या लागतात. आणि ज्यावेळी माझ्या मुखातून शिव्या येतील ना, त्यावेळी मी माझी 200-300 कलम आहेत, अजून खतं चांगली वापरेन आणि आंब्याच्या धंद्याकडे लक्ष देईन. हे क्षेत्र सोडून देईन, लक्षात ठेवा माता भगिनींना. गरज नाही मला शिव्या घालण्या एवढी. जर वेळ आली, माझी आई आज आहे, ही जर बारी ऐकली ना, मी जर शिव्या घातल्या समोरच्या बुवाला, ती मला सांगेल पेटीवरून तू आता खाली उतर, तुझी इच्छा मरण शक्ती संपलेली आहे. मी त्याला दोष देत नाही, त्याला माझा गजर आटोपला नाही. मी एवढ्या मायबाप बजरी श्रोत्याने मला फरमाईश दिल्या, मी प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जर जो बुवा, मी पाटील बुवांच्या पट्टीला बोललो नाही, मी कदम बुवांच्या पट्टीला बोललो नाही, आणि हा पाटील बुवांच्या पट्टीत आहे की नाही मला माहिती सुद्धा नाही, पण मी साक्ष आहे. माझ्या परशुराम बुवांचा मी वारसदार आहे आणि प्रामाणिकपणे मी त्यांची सेवा करतोय, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या परशुराम बुवांनी त्यावेळी एक लिहून ठेवलंय, लोक मायबाप भजरी श्रोते जे ठरवतील सत्य काय आणि असत्य काय. असत्य असताना हे थोडे दिवस मोकाळतं मित्रांनो आणि भगिनींनी, लक्षात ठेवा. पण विजय हा शेवटी सत्याचाच होणार आहे. रो खो को रो को. उद्या भेटू. 51 रुपयांचं बक्षीस आहे. एकही शब्द बुवाला मी वाईट बोलणार नाही. फक्त त्याला जाते वेळी पश्चाताप झाला पाहिजे आजच्या शब्दांचा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि पश्चाताप जर ज्या व्यक्तीला होत नसेल आपण बोललेल्याचा, तर समजून जावं अधोगती जवळ आलेली आहे. हे 4 शब्द आहेत ना माझे, मी सांगतो अजून 10 शिव्या घालणार तुम्हाला या 4 शब्दावर. शेळी मरे जीवा भावानं मज, खाणार मले वाताड. त्याचा काय भास झाला तुम्हाला सांगतो. अभंगापूर्वी त्यांनी एवढ्या शिव्या घातला, आता लोके भडकणार आणि मला शिव्या घालणार. म्हणजे फिटाम फिट. एवढा मी कच्च्या गुरुचा चेला नाही, लक्षात ठेवा. विजय परब बुवा यांची जी खाण आहे, 150-200 विद्यार्थी आहेत, त्याच्यातला मी एक विद्यार्थी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी लेवल सोडून माझी आणि तुमचे काल, हाताची बोट काळामध्ये जातील, हे माझ्या मुखातून वाक्य येणार नाही. काय का गवस, दगडी चाळीचा चिकण्या, पद्या गवस. 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेळी मरे जीवा भावानं मज, खाणार मले वाताड. मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाट. असे बाजारात खूप विकले जातात. हे बाजारात विकले गेलेले बुवा आहेत, लक्षात ठेवा. भजन क्षेत्र डोकीवर बांधून ठेवलाय आणि पैशाचा बाजार फक्त मांडलाय, लक्षात ठेवा. पैसा फेको तमाशा देखो,
मी माईबाप भजनी श्रोत्याने मला जे पैसे दिलेत मी समाधानी आहे त्याच्यावरती. काय सांगितलं त्या भगिनीने 10व्या मजल्यावरती चढून हंडी फोडली. मी तिचं अभिनंदन करतो. मला सांगतोय बुवा 5,000 द्यायला. तू जर साईबाबांना मानत असशील तर तू किती दिलेस ते सांग. आणि मीच मला कसं परत दुसरं सांगतो, मी माझ्या गजराची वेळ संपल्यावर मी बाहेर गेलो. अरे तू कोण आहेस मला सांग ना. तुझ्याकडे सिंधुदुर्ग भजन संस्थेचं कुठलं पद आहे, महाराष्ट्र भजन मंडळाचं कुठलं पद आहे तर सांग ना. माझ्याकडे अधिकार आहेत. तुझ्या तालावर नाचणारे ते 2-4 बुवा असत, माका फरकच पडत नाही. तुझ्या माहितीसाठी सांगतोय. एक लोके बुवा तुला टार्गेट ठरतोय म्हणून सध्या चंडू गुंडू मुंडू घेऊन फिरणारा बुवा तू. मला काय नाही फरक आहे. मी प्रामाणिक सेवा करतोय आणि गुंडू सावंत माझे मित्र आहेत हे प्रामाणिक सांगतोय. आणि त्या मित्राकडून आज मला हिजडा म्हटलं गेलं. काय आहे, माता भगिनी आहेत त्याच्यामुळे लेवल सोडून मी बोलणार नाही. शेळी मरे जीवा भावाला मग खाणारे भले वाताळ, मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. याच्या भजनाला नाही बोल कसा भजू विठ्ठल. मानणारा बुवा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा भगिनींनो आणि मित्रांनो. बुवानी सांगितलं सेटिंग केली आले. आयुष्यात माझ्या कधी मी सेटिंग करत नाही. माझ्या परफॉर्मन्सवर विश्वास आहे. आठव तुझा भूतकाळ, कुठे कुठे काय काय केलं असते. प्रार्थना म्हणायच्या अगोदर पेटीवर पैसे तुझ्या यायला लागलेले बुवा. आम्ही नाराज नाही झालो. प्रत्येकाचं नशीब असतं लक्षात ठेव. त्याच्यामुळे या विषयात तू बोलूच नकोस. सेटिंग करायची वेळ मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. सेटिंग करायची वेळ कुठल्या बुवावर येते ज्याच्याकडे दगड माती धोंडे काही नसतं आणि लोकांनी मला उचलून धरायचं असं आहे ते. लावली गातो आम्ही हरिनामाचा ध्यास, मन लावली गातो आम्ही हरिनामाचा ध्यास. आमची निघाली सालटी लिहायच्या मासावर पडलं यमास. हे जगच उलट झालं कसा भजू विठ्ठल. गोड गळ्याचं गाणार गावात फिरतात कुत्र्या वाली. आवाज कसा लावला पाहिजे. अरे तुझ्याकडून तुला पेटीचे स्वर वाजवायला आले नाहीत तर सांगतो पेटीशिवाय मी कसं गातो बघा. जमत नाही तुला. दुसरा विषय 8 दिवसाच्या वारीचा. काय गुंडू सावंत बुवांची एक खासियत आहे. त्याला एक लोकांनी आणि हा स्वतः स्वयंघोषित अध्यात्माचा बादशाह म्हणून प्रसिद्ध झालाय. तर हा अध्यात्माचा मोठा बादशाह हा अध्यात्म सांगायला लागला आणि हल्ली 2-3 बुवांनी याचं अध्यात्म सगळं क्रॉस केलं आणि याला सांगितलं तू थूक लावतोय अध्यात्माच्या बाबतीत. त्याच्यामुळे ते बुवा वाईट ठरले. म्हणजे अध्यात्म खरं काय खोटं काय हे मायबाप भजनी श्रोत्यांनी ओळखून घ्या जरा. हे मला सांगायचं आहे. मी त्या दुसरे कोण बुवा होते, कोण होते ते जांभळे बुवांचा हे नाही फॅन नाही. मी त्यांना आयुष्यात कधी बघितलं पण नाही. मी त्यांचं भजन कधी ऐकलं नाही. पण त्यांनी याचं अध्यात्म सगळं खोडून काढलं. म्हणून जांभळे बुवाला मी किती बोललो ते जरा बघा. अरे काय तुझ्यासारख्या 70 वर्षाच्या बुवाला 25 वर्षाचा बुवा जर अध्यात्म तुझं खोडत असेल तर तुझी किंमत शून्य आहे लक्षात ठेव. रणझुंजारचा चिकना बॉय किरण पेडणेकर यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे.
कल्याण पेटणेकर 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. भगव्याची शाल लोके बुवा 101 रुपयांचं बक्षीस आहे. माझा भगिनीनं तुम्हाला सांगतो काय सांगितलं, भगवं वस्त्र हे माझ्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि गेली 26 वर्ष एकाही भजनी श्रोत्याने सांगायचं भजन करताना लोके बुवा भगव्या शालीशिवाय बसतो. हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन याला लाज वाटते. आणि काय सांगितलं, भगवाचा अर्थ भय, भ म्हणजे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. ठीक आहे. एखादी सुंदर स्त्री दिसली की तरुणाची नजर त्या स्त्रीवर जाणारच बुवा, लक्षात ठेव. काय चुकीचं आहे मला सांग, फक्त बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. बरोबर ना. अरे का असू नये नजर, एखाद्या सुंदर स्त्रीने चांगले दागिने घातले का बघू नये, बघितलेच पाहिजे. एखादी सुंदर साडी आहे बघितलीच पाहिजे बुवा, असं काय नसतं. आणि मी तुला म्हणणार नाही तू असं आहेस का, मला गरजच नाही. तू कसं आहेस ते तुझ्या मनाला माहिती. वारी संपल्यावर आम्ही जनशताब्दीने घरी जातो, तुझ्यासारखे 2-2 दिवस मुंबईमध्ये नाही थांबत. संतोषचा लाडका मयुरेश गराड यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. कोण? सलमान आणि इसवलकर बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. चिकना राजू भगव्या, अच्छा हा वयस्कर आहेत चिकना राजू. अहो पण तुमच्या वयात असताना ते पण चिकनेच दिसायचे ना. 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. शुभम दळवी यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. अक्षय, माझा लाडका भाऊ अक्षय माडिक यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. सिद्धेश, माझा लाडका भाऊ सिद्धेश गुरव याच्या प्रत्येक शब्दात पैसे होते. 51 रुपयांचं बक्षीस. माझा लाडका भाऊ चिन्मय मालवणकर यांच्याकडून 51 रुपयांचं. बघा मित्रांसाठी हा माणूस, हा तरुण एवढा झटतोय, सगळ्या मित्रांच्या नावासाठी तो पैसे देतो. एकदा जोरदार त्याच्यासाठी रोको म्हणजे काय बघा माहिती हा, रोको म्हणजे रोहित शर्माला या संडासची गोळी हा. 51 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद. कैलासवासी दिनेश मांडवकर यांच्या स्मरणार्थ विनोद मांडवकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रित्याचा लाडका प्रणित घाडी यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मग अशी एक भुवानी गाणं म्हटलं बघा, म्हणजे पैशासाठी म्हटलं ठीक आहे, गाणं कसं आहे ते बघा. जवाली मारी तिराले वाला कल बज जाएगा, बढ़ता सूरज धीरे धीरे
बुवा मस्त बोलतो. हा. म्हटलंय नाही जरा एक मिनिट बघते जाऊन त्याला. चुकलं तर माफ करा. शिवपुत्र देवा तू दया घ्या धन्यवाद. नित्यानंद मंडळ रुपेश गावडे यांच्याकडून हे रमेश गावडे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. गजब पुरा करतो. हा एक चरण आता घेते आणि गवळण घ्या. गोदडे मुतारी माझा लाडका पंतू याची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे शुभेच्छा. युवराज परब यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस. रमू गावडे यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. फक्त मंडळाला एक विनंती आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शर्मा साहेब या स्थानामध्ये बुवा मात्र आणताना पूर्ण तयारीचे घेऊन या. नाही तर बिचारो अन्य गजरात एखादं बुवा पळायला जाईल. बरोबर ना. कारण हे असे मायबाप भजनी श्रोते जे एकदम वेडे होतात या भजनासाठी आणि आपल्या फरमाईशसाठी. एकदा जोरदार यांच्या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजूया. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी शिल्लक राहिला. काय बुवानं सांगितलं की महाराष्ट्र गीत चालू असताना लोकांनी उभं राहिलं पाहिजे. तुझे डोळ्यांची भोका झाली. सगळी लोक उभी होती होय. सगळेच्या सगळे उभे होते होय. जरा युट्यूबच्या माध्यमातून बघ. आणि मी आवाहन केलं होतं लोकांना ज्यांना उभं राहायची इच्छा आहे त्यांनी राहा. आणि मला कुणीही मी इथे युट्यूबच्या माध्यमातून आणि जोगेश्वरीच्या या भजनी श्रोत्यांच्या साक्षीनं सांगतोय ज्यावेळी शासनाचा GR येईल की हे राज्यगीत आहे हे भजनामध्ये म्हणू नका त्या क्षणाला मी हे थांबवणार. नाहीतर मी म्हणतच राहणार. तुझ्यासारखे किती येऊ दे. काय तू मागाशी सांगतो तुला गाणं कोकिळा दिल्या
त्याच्यासाठी मंत्रालयात नाही जायत, त्याच्यासाठी अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. हा आधी एक काम कर, वर्ध्याच्या ग्रामपंचायतीत माझा ठराव कर माका गाणं कोकिळा मिळण्यासाठी. ऐक रे आता, वर्ध्याच्या ग्रामपंचायतीत कर. लिंगडाळ गावची ग्रामपंचायत 100% देणार. माझी सक्की वहिनी लिंगडाळ गावची ग्रामपंचायत 100% देणार. माझी सक्की वहिनी सरपंच हा आणि सक्को मेवणो उपसरपंच हा. दुसरं, पंचायत समिती आमच्या विचाराची हा, झेडपी आमच्या विचारांचा हा, महाराष्ट्र शासन माझ्या विचारांचा, केंद्र सरकार माझ्या विचाराचा हा. त्याच्यामुळे फक्त तू वर्ध्याच्या ग्रामपंचायतीचं लेटर घेऊन दे मागा. हा गणेश गुरव दगडी चाळीचे चिकले 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. नाचता येईल अंगण वाकड, सुताराला देतील दोष, स्वतःच्या पायावर होंडा मारून करून घेतील लाज. शेजारी म्हणती मरेला मेल, शेजारी म्हणती मरेला मेल, माझ्या एका बाजूचं गेलं. मंडळीची आठवण झाली आज माका. असो, अभंग गवळण घेतो आणि मग एकत्र बैठकी घेऊन बारी थांबेल. बाबा आता मंगलाष्टक नको, नवरे झोपले होते त्यांना परत चाळवू नको. वेळ झालाय माऊली, वेळ झाली. काय गेलो तो आहे का शब्द नीट आहे. या गुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मादूत शंकर मंगलाष्टका तुम्ही शक्यतो म्हणू नका. गौरी माळेवर झोपू शकते, तुमचा विषय नाही. माझा मारायला काढता विनोदचा लाडका विघ्नेश यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. करीतो वंदना भजन को धंधा समझ कर नाम बदनाम ना करो, सुर और बेताल करके मुआ झोली
के मैंने खुल्लम खुल्ला सौदा किया, इसकी भजन सुनकर ऐसा लगा कि मैंने दिल दिया दरिया। ओ राम जी बड़ा दुख दिया तेरे लगन में, बड़ा दुख दिया। सुध बुध मिलाई मेरी चुराई मेरा मुझ कर दिया जीना, बड़ा दुख दिया तेरे लगन में, बड़ा दुख दिया तेरे लगन में, बड़ा दुख दिया। झूठ नहीं बोलना ओ यारा, सच कहना, जिस तरह प्यार है मेरे दिल में, सच कृष्णा तुला रे हिमांश खालविलकर यांच्याकडून माझा तबला वादक आमच्या कसबले बुवांचे सुपुत्र आहेत साई कसबले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आकांक्षा तेली या भगिनीकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे। कृष्णा तुला रे कान्हा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरा कधी जाऊ नको।
आहेत मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.